डोसा हा एक लोकप्रिय भारतीय पाककृतीमधील एक पातळ व चवदार पदार्थ आहे. पौष्टिक तसेच चवदार डोसा कसा बनवायचा ते पाहू. इथे मी मसुरीच्या डाळीपासून डोसा बनवला आहे. त्यासाठी एक छोट्या आकाराचे गाजर मी घेतले आहे. ते छोट्या आकाराचे गाजर छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहे. डोसा बनवण्यासाठी 1 वाटी मसूर डाळ मी येथे घेतली आहे. मसूर डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी भिजत घालायची आहे. भिजत घातलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यानंतर गाजर कट करून घेतले होते तेही घालायचे आहे. त्यानंतर मी गाजर घातले व 1 चमचा जिरे घेतले ते घालायचे आहेत व अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय तो घालायचा आहे. त्यानंतर 1.5 वाटी पाणी घालून डोश्यासाठी जसे बॅटर करतो तसेच वाटायचे आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. बॅटर जास्त पातळ करायचे नाही आहे, घट्ट असे ठेवायचे आहे. परत अर्धी वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे व ते बॅटरमध्ये ओतायचे आहे. एवढेच पातळ बॅटर आपल्याला डोश्यासाठी हवे आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. गॅसवरती डोशाचा तवा गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तुम्ही इथे पाव चमचा सोडा देखील घालू शकताय. कांद्याच्या साहाय्याने डोशाच्या तव्याला सर्वत्र तेल लावून घ्यायचे आहे. त्यानंतर एक पळी डोशाचं बॅटर ओतून असं गोल आकारामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं झाल्यानंतर यावरती तेल सोडून द्यायचं आहे. तेलाऐवजी बटर देखील तुम्ही इथे वापरू शकताय. मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय यामध्ये मी गाजराचा वापर केला आहे व मसूर डाळीचा असल्यामुळे अगदी पचायला देखील हलका आहे व पौष्टिक देखील आहे. कुरकुरीत होण्यासाठी दुसऱ्या बाजूनेही मी भाजून घेत आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूने नाही भाजून घेतलं तरी चालेल. दुसरा देखील डोसा मी अशाच पद्धतीने बनवला आहे. अगदी कुरकुरीत, क्रिस्पी छान असे डोसे तयार होतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अतिशय पौष्टिक व चवीला देखील तितकाच उत्तम असा डोसा तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. लहानांना व मोठ्यांना अगदी पौष्टिक असा हा डोसा आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.